आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजची बातमी. गर्भलिंग निदान पुनरावृत्ती थांबणार कधी? कडक कारवाईची गरज. कुंभोज, राहुल रत्नपारखे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध कामासाठी सोनोग्राफी यंत्राचा वापर केला जातो, परंतु समाजातील विकृत मनस्थितीचे लोक पैशाच्या मोहात गर्भलिंग निदान करत असल्याचे चित्र आहे. गर्भलिंग निदान करणारे प्रकरणे कित्येक वर्षी 3-4 प्रकरणे उघडकीस येतात, परंतु कडक कारवाई होत नसल्याने गर्भलिंग निदानाचे पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे. बिद्री येथील उघडकीस आलेले बेकायदा गर्भलिंग निदान हे जवळजवळ 10 वर्षे छुपा सुरू होते. त्यामुळे सध्याच्या मुलामुलींचा विचार करता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी दिसत असल्याने सध्याही व भविष्यातही मुलांच्या लग्नाची मोठी समस्या आईवडिलांना भेडसावणार आहे. तरीही वंश चालवण्यास मुलगाच हवा मानसिकता बदलली नसल्यामुळे गर्भलिंग निदान केले जाते व मुलगी असल्यास जन्माला येण्यापूर्वी तिची हत्या केली जात असल्याचे चित्र आहे. बिद्री येथील बेकायदा गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर युवराज पाटील यांच्यावर आजपर्यंत 4 ते 5 वेळा कारवाई झाली होती. त्यांना अटकही करण्यात आले होते, कारागृहात डांबले होते. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तू पुन्हा हाच धंदा करतो याचा अर्थ असा होतो या वैद्यकीय गुन्हेगारांना कायद्याची कोणती भीती राहिली नाही. त्यामुळे गर्भलिंग निदान पुनरावृत्ती होत आहे यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्रीपद, वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद हे कोल्हापुरातच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी गर्भलिंग निदान थांबवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून बैठक घेऊन कशा पद्धतीने थांबवता येईल, कोणती उपाययोजना करता येईल यासाठी मोठे पाऊल उचलणे गरजेचे आहे. तरच कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींची संख्या, मुलांच्या संख्या वाढेल, बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला चाप बसेल. आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.